मुंबईमध्ये आज दुपारी 3 वाजल्यापासून समुद्राला मोठी भरतीच्या कालावधीमध्ये पाऊस झाल्यास पाणी साचण्याची शक्यता, अत्यावश्यक सेवा सोडून सगळ्यांना सुट्टी असल्याची मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। मुंबईमध्ये आज पर्यटन टाळा, घराबाहेर पडू नका, आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांचंही आवाहन। मुंबईमध्ये ताशी 70 ते 90 किलोमीटर वेगाने वारे, झाड पडझडीच्या घटनाही वाढण्याची शक्यता व्यक्त। मुंबईच्या मानखुर्दमध्ये 3 मजली बांधकाम कोसळून मोठी दुर्घटना, 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती। सरकारकडून मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत जाहीर। मिसिंग लिंकवर पहाटे दरड कोसळली, सुरक्षेच्या कारणास्तव मिसिंग लिंकवरील वाहतूक पूर्णपणे बंद। सध्या दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू। कर्जत लोणावळा दरम्यान रेल्वे ट्रॅकवर दरड कोसळली। दरड कोसळल्यानं मुंबई पुणे एक्सप्रेसवर गाड्या रद्द। सोलापूरहून मुंबईला निघालेली सिद्धेश्वर एक्सप्रेस देखील पुण्यातच थांबली। मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये मुसळधार पाऊस। 4ही जिल्ह्यांना आजही हवामान खात्याकडून रेड अलर्ट। गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन। मुंबई, ठाणे, नवी मुंबईमध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस। सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात। मुंबईमध्ये मुसळधार पावसाचा आजचा सलग 4था दिवस। मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे आज मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, पालघर, रायगडच्या सगळ्या शाळा कॉलेजला सुट्टी। सर्व शासकीय, खासगी शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर। गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं प्रशासनाचं आवाहन। मुंबई विद्यापीठाच्या आजच्या सगळ्या परीक्षा पुढे ढकलल्या। मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे विद्यापीठाचा निर्णय, नवीन वेळापत्रक लवकरच जाहीर होणार। वसई विरारमध्ये पावसाचा कहर, अनेक भागांना तळ्याचं स्वरूप। विरारमधील रेल्वे ट्रॅक पाण्याखाली, तर वसई ते पालघर, डहाणू लोकल सेवा बंद। रोहा बाजारपेठ 3 ते 4 फूट पाण्याखाली। दुकानांमध्ये पाणी शिरून व्यापाऱ्यांचं नुकसान। कुंडलिका नदी धोक्याच्या पातळीवर, नागरिकांना सतर्कतेचा इशारा। महाबळेश्वरमध्ये मुसळधार पावसामुळे वेण्णा नदीवरील पूल वाहून गेला। अनेक पर्यटक अडकले। क्रेनच्या सहाय्याने पर्यटकांची सुटका। इंद्रायणीवरील 4ही पूल पाण्याखाली। वारकऱ्यांनी देहू आळंदीला जमू नये। वारकऱ्यांनी आळंदीऐवजी थेट पुण्यात यावं। पालखी आम्ही आळंदीतून पुण्यात आणू, मुख्यमंत्री फडणवीसांचं वारकऱ्यांना आवाहन।